डाबर हनी टेस्ट प्रेझेंट्स तुझ्यात जीव रंगला. अंजली, अंजली, गोदा का तुम्ही? अंजली तू पहिलं घरला चल बाई. होता का? अंजली येणार नाही. काय येणार नाही? आमची सून आहे ती. सून सून म्हणून तुम्ही जे अत्याचार करताय ना तिच्यावर, ते आता चालणार नाही. अंजली येणार नाही. अहो पण आम्ही कधी असं केलंय? नाही, तुम्ही नाही हो. तुमच्याविषयी आम्हाला काहीच तक्रार नाही. पण राणाजी म्हणून जो भामटाच्या घरात आलाय ना तो, आणि त्या वहिनी साहेब, त्यांचं काय? अहो नाही, तो भामटा नाही, राणाच आहे तो. अहो अंजली जर मान्य करते की तो राणाजी नाही आहे, तर तुम्ही का लादताय तिच्यावर? बाबा अंजली, मला खरं सांग, तो माणूस राणाजी आहे का? नाहीये, पण माझं ऐकून तर घ्या. नाहीये ना, मग झालं. तू आता त्या घरात परत जाणार नाही. अहो नवरा बायकोची भांडणं का होत नाहीत काय? एवढं काय मनावर घ्यायचं ते? आणि अंजलीला एक ना एक दिस पटल तो राणाच आहे म्हणून. गोदाक्का, आमची अंजली माणसं ओळखण्यात कधीही चूक करणार नाही. हो माणूस राणाजी नाही म्हणजे नाही. बरं, पण तुम्ही असं दारातच काय बोलत बसलाय? गोदा का आज या ना, आज बसून शांतपणे बोलूयात आपण. चला. अजिबात नाही. गोदाक्का, तुम्ही आत या, चहा पाणी करू. पण अंजलीला परत घेऊन जाण्याचा विषय अजिबात काढायचा नाही. त्यावर चर्चाही नाही करायची. पण मी अंजलीला न्यायला चाल. मग तुम्ही परत गेलात तरी चालेल. बाबा हे बघ अंजली, मी चूक करतोय कबूल आहे मला. पण मला तुझी काळजी आहे आणि तुझ्या भल्यासाठी मी 1000 चुका करेन. गोदाक्का, या तुम्ही. अंजली, राणा परत आला आणि तू घरात नाही. परमेश्वर असं का करायलाय कुणास ठाऊक. गोदा का अंजली, तू आत चल. गोदाक्का, या तू. असा नाईलाज आहे. बाबा, हो असं का वागताय तुम्ही? मी सांगितलं ना तुला, तुझ्या भल्यासाठी मी 1000 चुका करेन. आणि स्वतः आज चल, गोरे येणार आहेत, आईला घर आवरायला मदत कर. चल 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 चल. ए गोदक्का, ते कुठे गेले होते? अंजलीकडं. तिला म्हणलं घरला चल, तर तिचा आईबाप तयार नाही. तू राणा नाहीस असं म्हणायल्यात. ते सोड, ते तू जादा विचार करू नकस. ते मी करताय सगळं नीट. समजा तुझंच चुकलंय बघ. माझा काय संबंध? तुला भांडायला कोणी सांगितलं होतं रे? आता नवरा बायको मध्ये भांडण होत असत की ग? मी बी त्यासनी हेच म्हणलं, पण तू अंजलीचा नवरा नाहीसच असं म्हणायल्यात. हे प्रकरण लई तापायला लागले बाबा राणा. काहीतरी कर आणि अंजलीला घेऊन ये. तू घरात आलास आणि अंजली गेली. हे काय चाललंय मला काय समजना झालंय बघ. गोदक्का, तू बिनधास्त राहा. हे बघ, मी जाते आणि अंजली बाईसनी घेऊन येते बघ. हा, ती अंजली बाईच्या आई वडिलांना कसं पटवायचं त्याचा चांगला अनुभव असतोय मला. हे बघ, तुला काय करायचं ते कर, पण अंजलीला घरला घेऊन ये. आणते मी. चल, तुला सोडते घरी. चल. नग, माझी मी जाते. पर तू त्या अंजलीचं बघ काय करायचं. तिला घेऊन यायचं बघ घरला. अंजली, हा
तो तर कुठेही बाहेर जाणार नाही सर. बाबा या गावची सरपंच आहे मी, काम आहेत मला, जावंच लागेल. हो माणूस तुला बाहेर त्रास देईल ना. हो बाबा. नमस्कार काका. नमस्कार काका. नमस्कार काकी. ते मी आलेलं असतं बघा. हे घ्या, ते तुमच्यासाठी आणलेलं असते. तू इथं कशाला आलायस? ते कशाला म्हणजे ते केळ्याचा घड घेऊन आलेलं असते की मी. हे बघा काका की ते केळं खाल्लं की नाही की तब्येत कशी असते एकदम मस्त होते. एक मिनिट. हे घ्या, ते एक नंबर असते बघा. आमच्या तब्येतीची तुला कशाला काळजी? बाहेर हो. असं काय म्हणता हो काका? ते तुम्ही आमचे पाहुणे असतात आणि पाहुण्यांच्या तब्येतीची काळजी घेणं आमचं कर्तव्य असते बघा. तुझ्या या आस्ताव नस्तावला या घरात जागा नाही. तो केळीचा घड उचल आणि बाहेर हो. असं म्हणता? ठीक आहे, ते बायकोला घेऊन जाते ते. हा, अरे असं बोलताना तुला लाज कशी नाही वाटत? माझ्या मुलीला एवढा त्रास दिल्यानंतर मी पुन्हा तिला त्या कैदखान्यात पाठवेन असं कसं वाटलं तुला? अयो, ते कैदखाना नाही, हे तुमच्या मुलीचं सासर असते बघा. आणि सासर ते मुलीसाठी तिचं घर असते. ते सासर होतं, आता नाही. खर तर अंजलीनं राणाजी गेल्यानंतर ते घर सोडायला हवं होतं. हे चांगलं किंवा तुमचं ते मी नसताना तुम्ही तिला इकडे घेऊन आला नाहीत. आता मी आलेलं असते तर तुम्ही तिला इकडे घेऊन आलात. ते का करता असं तुम्ही? तू राणाजी नाहीये. अंजलीनं सांगितलंय आम्हाला सगळं. हे बघा, ते तुम्ही यांचं काय ऐकू नका. ते मी सांगते ते ऐका. तुम्ही ते अंजलीबाईंवर विश्वास ठेवू नका. ते मीच राणा असते बघा. अरे वा रे वा, म्हणजे आम्ही आमच्या लेकीवर विश्वास नाही ठेवायचा आणि तुझ्यासारख्या गुंड माणसावर विश्वास ठेवायचा हो. हे बघा, ते मी राणा असते, मी तुम्हाला पटवून देते बघा. ते मला फक्त ते अंजलीबाईं संकट बोलू दे. काही गरज नाहीये. ते फक्त 5 मिनिटं. ते 5 मिनिटं मला अंजलीबाईं संकट बोलू दे. तुम्ही जरा येताव काय पाहिजे? हो अंजली थांब. तू तू तुझ्या खोलीत जाऊ घे. अहो. जा जा, चल जा म्हणतो ना. हे हो अंजलीबाई, हो काय जरूर नाहीये. तो केळीचा घड उचल आणि तू बाहेर हो. नाही पण मी काय पण बिन काही नाहीये. तू बाहेर हो अगोदर. चल बाहेर हो. ए, तुझा तो केळीचा घड घेऊन जा. हे दिलेला परत घेत नसते मी. येताव काकी, येताव. इंदू जरा लक्ष ठेव. हा माणूस परत या घरात येता कामा नये. गोरेंच्या समोर हासला काही प्रकार नको. ते गोऱ्यांचं नंतर बघा, आधी अंजूशी बोला. आपण दोघं मिळून तिच्याशी बोलूयात का? चालेल, चला. अंजू, मला एक सांग, तुझं वाईट व्हावं असा आम्ही कधी विचार केलाय का? कधी तुझ्या मनाविरुद्ध एखादी गोष्ट केलीये का? अगं राणाजींनी आणि तू लग्न करायचं ठरवलंस तेव्हा ते स्थळ पसंत नव्हतं मला. तरी राणाजींचा स्वभाव, त्यांचा चांगुलपणा पाहून आम्ही तुला हो म्हणालो की नाही? आता आम्ही एक गोष्ट सांगतोय तर तू आमचं काय ऐकत नाहीये? कारण तुम्ही मला माझ्या घरापासून दूर करताय. कितीही काही झालं तरी ते घर माझं आहे बाबा. त्या घरातली माणसं माझी आहेत. अंजली, जोपर्यंत राणाजी होते तोपर्यंत ते घर तुझं होत. राणाजी गेले आणि त्या घराची फार वाट लागली. आता त्या घरातली माणसंही बदलली. तुझ्या जावेनं तुझे किती हाल केले असतील ना याची कल्पना आहे आम्हाला. तरी आम्ही इतके दिवस तुला काही बोललो नाही अंजू. अगं परिस्थिती आज बदलेल, उद्या बदलेल असं वाटत होतं आम्हाला. पण आता त्यांनी तिथं जो कोणी भामटा आणून ठेवलाय ना त्याचं वागणं पाहून भीती वाटते आम्हाला. अंजली, तो भामटा राणाजी नाही आहेत असं तूच सांगितलंस ना आम्हाला. हो बाबा, पण आपण सुधारलेल्या जगात राहतो. लग्न झालं की मरेपर्यंत सासर हेच घर असं मानणारा समाज नाही राहिला आता.
तू हुशार आहे, मेहनती आहे, आयुष्यात तू पुढंच जायला हवाय. अगं किती दिवस राणाजींची आठवण काढत ही अशी झुरत बसणार? आता मला तुझ्या भविष्याचा विचार करायलाच हवा. त्या भामट्याची सावली सुद्धा मला तुझ्यावर पडू द्यायची नाहीये. मी पोलिसात जाईन त्यानं जर काही आगाऊपणा केला तर. नाही, आई बाबांना खरं सांगायलाच हवं. पण पण सांगणार कसं? अंजली, आजवर प्रत्येक गोष्ट तू तुझ्या मनासारखी करत आहे. आज फक्त एक गोष्ट तू आमच्या मनासारखी कर. आम्ही सांगतोय. अंजू, आज पाहुणे येणार आहेत घरी. त्यांच्या पुढे ही अशी उदास बसू नकोस. एवढं करशील ना आमच्यासाठी? हो. अपो काय म्हणता? ते कुठे चाललं? ते सकाळ सकाळी आज गॅस संपला, आता भरून निघाले घरी. ते काय अर्जंट काम असतंय काय सिलेंडरचं? होय, ते बायको म्हटल्या तेव तावते तसलं बनवायचं आहे घरी आणि तयारी करून बसल्या. का हो राणा? ते नाही, काय नाही, ते म्हणलं जरा ते उचना घेऊ सिलेंडर तुमच्याकडनं म्हणून म्हटलं. होय काय? तेवच पावला का ते? कसं आहे, तसं बी ते तेवच धावतात ना, ते खाऊन खाऊन वैताग आलाय. हे घेऊन जा. चला ते देते तुम्हाला नंतर. हो द्या. अरे काय? ते सिलेंडर ते स्वयंपाकाला. अरे पण आमचं संपलेलं वगैरे काय नाहीये. राज्य कोंडा. ते कसं असतंय काका, ते जन्माला आलेल्या प्रत्येक माणसाला कधी ना कधी मरावं लागतंय. तसंच प्रत्येक भरलेल्या सिलेंडरला ते कधी ना कधी संपवावं लागते बघा. आता तुमचा सिलेंडर संपला की तुम्हाला लागलंच की भरलेला सिलेंडर. संपल्यावर आमचं आम्ही बघतो, तू हे परत घेऊन जा. हे बघा, ते देणाऱ्यांनी देत जावं आणि घेणाऱ्यांनी घेत जावं. ते मी देत असते, तुम्ही घेऊन सोडा की हो. आम्हाला नकोय, तू अगोदर बाहेर हो बघू. बाबा, बाहेर हो. बाबा, हो काय चाललंय? का बरोबर आहे तेच करतोय मी. ए बघा काय थांबलाय, तर बाहेर हो, बाहेर हो. ते काका, ते घरी आलेल्या पाहुण्याला असं हाकलून लावायचं नसते बघा. ते पाहुणा म्हणजे देव असते. तू देव नाहीयेस, भामटायस. चल सिलेंडर बाहेर हो, बाहेर हो, बाहेर हो. ते मी काय म्हणते ते ऐकून तर घ्या. तूच माझा ऐक. ते सिलेंडर घे आणि बाहेर हो. राणाजीने मला कुस्तीचे 4 डाव शिकवले. तू बाहेर हो, नाही तर तुझी काही थडगत नाहीये. बाबा, काय करताय तुम्ही? बरोबर आहे तेच करतो. अहो, तू अगोदर बाहेर हो. या सिलेंडर सकट बाहेर हो. अहो ते मी चल चल बाहेर हो, बाहेर हो, बाहेर हो. हा, चल बाहेर 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 चल, बाहेर चल, बाहेर हो, बाहेर हो. चल बाहेर हो, चल बाहेर. ए ए फोन तिकडे, फोन तिकडे. फोन वगैरे काही करायचं नाही. तुमचं काय चाललंय ना, मला ते कळतच नाहीये. राणा त्या गॅसवर काय सांगू आता, ते लई मोठा घोळ झालाय. कसला घोळ?
सच्या हा. हे वहिनींना मी राणा नसते पटावं म्हणून मी आणि अंजलीबाई ते खोटं खोटं भांडवतो बघ. हा. पण ते भांडत असताना ते अंजलीबाईंचे आई वडील हजर आहे. अरे ते काका की असं पेटलं की नाही की अंजलीबाईला डायरेक्ट घरला घेऊन आले बघ. ते मला बोलू बी देण्यात आलेत. आता नवरा बायको म्हणजे भांडण होणारच की, त्यात काय एवढं. हा पण मी राणा नसते असं म्हणतात ते. ते अंजलीबाईंना पटणार नाही म्हणतात. ते मला हाकलून बी लावलं की रे. खऱ्याची काही दुनियाच राहिली नाही बघ. चांगल्या रानाला कोण घाबरणार नाही, पण बिलंदर राजाला सगळी घाबरणार बघ. बेस्टच की रे सच्या. हा. तू एक नंबर आयडिया दिली बघ. कसली? हे बघ ते राणाच्या स्टाईलने करत गेलो हा. तर काय होत नसते. हा. पण आता मी ते राजा राजगोंडा म्हणून जात असते बघ. हा. हा, एक नंबर बघ. Here I am, राजा राजा राजगोंडा. अरे त्या माणसाची हिंमतच कशी होते या घरात पाय ठेवायची. हाकलून काढला तरी परत परत कसा येतो इथे. अहो तुम्ही जरा शांत व्हा ना, जरा शांत व्हा, थोडा विचार करा. कसला विचार करू? हे बघा, हा माणूस आपले राणाजी वागायचे तसंच वागतोय असं नाही का वाटत तुम्हाला? म्हणजे तो आधी तो केळ्याचा घड, नंतर तो सिलेंडर. अहो मला तर क्षणभर राणाजी असल्याचाच भास झाला. ते मी ते काय 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 गॅस 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 द्यायला आलतो. आणि हा माणूस जर खरंच वाईट असता ना, तर तुम्ही इतकं वाईट बोलल्यानंतरही गप्प नसता राहिला तो. हा उलट तुम्हाला समजून सांगत होता. इतके समजूतदार तर फक्त राणाजीचे. म्हणजे तुला असं म्हणायचंय का की तो भामटा भामटा नसून राणाजी? हा म्हणजे कपडे आणि बोलणं वेगळं आहे त्यांचं, पण स्वभाव पाहिलात का अगदी राणाजींसारखा आहे, भोळा बाबडा. अहो किती चिडून बोलला तुम्ही त्यांना, पण उलटून एक शब्द बोलला नाही त्यांनी. असं तर फक्त राणाजी करू शकतात. आता येते माझ्या लक्षात, हा राणाजी आहे. अंजली खरं खरं सांग. ए पाठक फॅमिली बाहेर थाव काय. बस ये बस झाले तुमची नाटक. हे सगळी नाटकं तुमची बंद करा बघा. हे सासर म्हणून मी डोक्यावर चढून घेत नसतंय. हे मला माझी बायको परत द्या, नाहीतर एकेकाला मी सांगून ठेवतोय. हो अंजलीबाई चला चल. ए बायको चल चल. अरे आत्ता कुठं वाटत होतं की तू आमचा पहिला साधा बोळा राणाजी आहेस, पण आता खात्री पटली तू राणाजी नाहीस. अंजलीनं तुला करेक्ट ओळखलं. तोते आहेस, भामटा आहेस.